त्याची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली होती। त्याला शाळा आणि गाव मिळणार म्हणून तो आनंदातच कोल्हापूरमध्ये आला होता। जिल्हा परिषदेची ही समुपदेशन प्रक्रिया शासकीय विश्रामगृहावर सुरू असल्याने तिथे तो मित्रांसह पोहोचला। प्रक्रिया सुरू झाली इतक्यात दुपारी वडील वारल्याचा निरोप त्याच्या मोबाईलवर आला। एकीकडे काही वेळात हातात नोकरीची ऑर्डर पडणार होती आणि दुसरीकडे वडील वारले होते। ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना समजली। ते बाहेर आले आणि त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवून जवळ घेतले। मात्र त्याला गहीवरून आले आणि त्याने आपल्या अश्रूंना वाट करून दिली। जुन्नर येथील हरिभाऊ दिगंबर विरनक यांच्या बाबतीत गुरुवारी दुपारच्या 2च्या सुमारास हा प्रकार घडला। हरिभाऊ याला वडील गेल्याचे समजले, परंतु शिक्षक म्हणून गाव आणि शाळा मिळण्याची प्रक्रिया सुरू असताना हे आता कुणाला सांगायचं या अवस्थेत तो होता। अर्ध्या तासाने त्याने बाहेर नोंदणीसाठी बसलेल्या शिक्षक विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही बातमी सांगितली। या कर्मचाऱ्यांनी चिठ्ठीवर नावांनी घटना लिहून ही चिठ्ठी कार्तिकेयन यांना पाठवली। कार्तिकेयन लगेच बाहेर आले आणि या शिक्षकाजवळ गेले। त्यांना येताना पाहूनच हरिभाऊ ओक्साबोक्शी रडू लागला। कार्तिकेयन यांनी त्याला जवळ घेतले आणि त्याचे सांत्वन केले। इतकेच नव्हे तर त्याला एका अधिकाऱ्याच्या वाहनातून बस स्थानकावर सोडून येण्यास सांगितले। तसेच इकडची काळजी करू नको असेही सांगून त्याला दिलासा दिला। कार्तिकेयन यांचा या संवेदनशील स्वभावाचा अनुभव येथील उपस्थितांना आला।